चला, जे विद्यार्थी लाईव्ह आलेत त्यांनी एकदा कमेंट्स करून सांगा, आवाज येतोय का क्लिअर? जे विद्यार्थी लाईव्ह आलेत त्यांनी एकदा कमेंट्स करून सांगा, आवाज क्लिअर आहे का? चला, सर्वांनी पटपट लिंक शेअर करा. चला, सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो MPSC क्लर्क आणि ग्रुप C है ना, म्हणजे ज्यामध्ये संयुक्त पेपर गट क याच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. आज आपला शेवटचा पेपर आहे मित्रांनो, कारण 2023 म्हणजे 2022चा जो पेपर होता 2023 मध्ये झाला, त्यामधलं आपण कालचं विश्लेषण अर्धवट झालं होतं लाईट गेल्यामुळं. आपला पेपर बाकी आहे, तो आज आपण पेपर कंप्लीट करणार आहोत. आणि उद्यापासून आपण डिपार्टमेंटल PSI आणि बाकीच्या आपल्या रेग्युलर जे PSI आहे किंवा गट क च्या जागी गट ब, गट क आपला आज संपेल. उद्यापासून गट ब आणि राहिलेले जे क्वेश्चन पेपर आहेत MPSCचे, ज्यावरती आपण ॲनालिसिस करणार आहोत. हे पहा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा देत आहात, पण स्पर्धा परीक्षेमध्ये गट ब गट क याही परीक्षा जर तुम्ही कव्हर केल्या तर तुमच्या सरळ सेवाच्या परीक्षांची पण तयारी होत आहे. त्यामुळं जे विद्यार्थी मराठी व्याकरणाची तयारी करत आहेत, अभ्यास किमान 1-2 रिव्हिजन झालेले आहेत पुस्तकाच्या, किंवा 1-2 बॅच केलेले आहेत, 1 बॅच केली आहे, किंवा निदान 1 तरी रिव्हिजन तुमची संपूर्ण पुस्तकाला झालेली आहे, तर प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला जास्त मजा येणार आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिकांचा सराव किंवा रिव्हिजन करण्यासाठी किंवा त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी किमान 1 रिव्हिजन तरी असावी, असं माझं मत आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं, तुम्हाला समजायला आणखी जास्त सोपं जातं, किंवा जे काही मी बोलतोय ते तुम्हाला नेमकं आकलन व्हायला सोपं जातं. कारण स्पष्टीकरण म्हणजे काय, एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण सांगण्यासाठी आपण अभ्यासक्रमाचा भाग कव्हर करत असतो. मग त्या ठिकाणी समजा एखादी संकल्पना आली तर ती संकल्पनाही कव्हर होते आणि आपला अभ्यासही तितका जास्त मजबूत होतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा, जेणेकरून सर्वांचा याच्यामध्ये उपयोग होईल, सगळ्याला फायदा होईल. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो आहे प्रश्न क्रमांक 21. तुम्हाला असं वाटेल की एकदम 21 हा प्रश्न का घेतला, कारण आपण काल प्रश्नपत्रिकामध्ये 15 प्रश्न घेतले होते आणि मध्ये 16 ते 20 हे जे प्रश्न आहेत हे आहेत उतार्यावरचे, आणि उतार्यावरचे प्रश्न आपण सेपरेट बाजूला घेणार आहोत नंतर. त्यामुळे उतारा कुठलाही मी आत्तापर्यंत घेतलेला नाही. ठीक आहे, तर उतार्याचे आपण सेपरेट एक लेक्चर त्याचं कव्हर करूया, ज्याच्यामध्ये आपण 5-6 उतारे करण्याचा प्रयत्न करू, किंवा रोज 2-2 उतारे आपण घेऊया. तर आता सुरुवातीला आपण फक्त आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करतोय, ज्यामध्ये व्याकरण आणि शब्दार्थाच्या प्रश्नांचा विचार करतोय. तर यामधला पहिला जो प्रश्न तुम्हाला 21 नंबरचा आहे, श्रीमुखात देणे या शब्दाचा ध्वन्यार्थ कोणता? अभिधा, लक्षणा, लक्षणा, व्यंजना, निरोडा लक्षणा. तर यामध्ये पर्याय आहेत, पटपट कमेंट्स करून उत्तर देऊ शकता. चला, व्याकरणाचे प्रश्न झाले की आपण उतार्याचं पण घेऊ. एक उतार्याचं मी मागे लेक्चर पण दिलेलं आहे, ते तुम्हाला एकदा अपलोड करतो मी परत एकदा. चला, उत्तर बरेच लोक वेगवेगळे उत्तर देतील. हां, सांगा आता. गणेश मस्के 2 उत्तर दिलंय. अजून बाकीच्यांना काय वाटतंय? ध्वन्यार्थ कोणता विचारलेला आहे. बरं, दिशा पाटील 2. अजून दुसऱ्याचं उत्तर पाहून नका सांगू, आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. बरं,
बाकीच्यांना काय वाटतंय उत्तर? ओके, ठीक आहे. चल, आता या ठिकाणी श्रीमुखात देणे याचं उत्तर आहे निरूढा लक्षणा, म्हणजे डी वाला पर्याय कोणता आहे बघा, फक्त डी नंबर 3 उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हे कळलं पाहिजे की निरूढा लक्षणा काय आहे. पहिली गोष्ट तुम्हाला लक्षणा काय, अभिधा काय, व्यंजना काय हे माहिती पाहिजे. आता अभिधा म्हणजे काय, जो सरळ सरळ अर्थ निघतो तिथं अभिधा असते, आणि मूळ अर्थासोबत दुसरा अर्थ निघाला तर ती व्यंजना असते, पण मूळ अर्थ सोडून दुसरा अर्थ निघाला तर ती लक्षणं असते. मुळामध्ये ही लक्षणं आहे तर ती कसं काय लक्षणं आहे? शब्दशः अर्थ न घेता दुसरा अर्थ घेतला, श्रीमुखात देणे याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर त्याचा अर्थ होतो, शब्दशः अर्थ असा आहे की श्रीमुखात देणे म्हणजे श्रीमुख म्हणजे भगवंताचं मुख. श्रीमुख म्हणजे काय, भगवंताचं मुख, आणि मुखात घास भरवणे म्हणजे आहे ना, भगवंताला प्रसाद चढवतो तसं श्रीमुखात देणं, तसा तो शब्दशः अर्थ आहे. पण तो शब्दशः अर्थ इथं घेतलेला नाही. श्रीमुखात देणे याचा दुसरा अर्थ घेतलाय कानफाडीत मारणे म्हणजे काय, थोबाडीत मारणे म्हणजे काय, तोंडात मारणे किंवा कानाखाली मारणे असा दुसरा अर्थ आहे. मग याचा शब्दशः अर्थ सोडून दुसरा अर्थ घेतोय, म्हणजे या ठिकाणी लक्षणा घेतोय. पण लक्षणा घेतोय का निरूढा लक्षणा घेतोय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं लक्षणा कधी येते आणि निरूढा लक्षणा कधी येते हे माहिती पाहिजे. आता लक्षणा शक्तीचे परत उपप्रकार पडतात आहे ना, त्यामध्ये तुम्हाला प्रयोजनवती लक्षणं असती, प्रयोजनवती लक्षणं आणि निरूढा लक्षणं असते. मग निरूढा लक्षणं ऑप्शन इथं आलेला आहे. मग निरूढा लक्षणं काय आहे हे माहिती पाहिजे. निरूढा लक्षण म्हणजे काय असतं बघा, निरूढा म्हणजे परंपरेवर आधारित असते, म्हणजे एखादा लक्ष्यार्थ परंपरेमुळे मुख्यार्थ बनलेला असतो. आता हे असं समजून यायला थोडा वेळ लागेल, पण एक सहजासहजी तुम्हाला सरळ अर्थ सांगतो. समजा श्रीमुखात देणे, आता श्रीमुख म्हणजे काय तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. श्रीमुखचा मूळ अर्थ श्रीमुखचा मूळ अर्थ काय आहे, भगवंताचे मुख, भगवंताचे मुख. आणि आपण घेतलेला लक्ष्यार्थ काय आहे, लक्ष्यार्थ आहे श्रीमुखात देणे है ना, श्रीमुखात देणे चालेल ना, श्रीमुखात देणे. मग इथं श्रीमुखात देणे म्हणजे काय, भगवंताच्या मुखात देणे म्हणजे काय देणे, खाद्यपदार्थ देणे किंवा आपण ज्याला म्हणतो प्रसाद देणे आहे ना. तर इथं लक्षार्थ घेताना काय, थोबाडीत देणे, थोबाड म्हणजेच काय, मुख, थोबाड म्हणजेच काय, मुख. मग त्याचा मूळ अर्थ आज आपण सोडून दिलाय आणि आपण घेतोय लक्षार्थ. तर मुद्दा काय झालाय, जो मूळ अर्थ आहे तो आपल्याला माहितच नाही. आज आपल्याला माहिती लक्ष्यार्थ आणि थोबाडीत देणे हा अर्थ माहिती आहे, आणि हा अर्थ आज आपण मुख्य अर्थ समजतोय म्हणजे मूळार्थ समजतोय. पण मुळामध्ये हा लक्ष्यार्थ आहे आणि लक्ष्यार्थालाच आज आपण मूळार्थ समजतोय. पण मूळार्थ का समजतोय, कारण आपल्याला माहितच नाही. हे रूढीने आपण ऐकत आलोय. श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत देणे, श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत देणे असं आपण ऐकत आलो. हे रूढीने ऐकत आलो, पण रूढीने घेतलेला हा लक्ष्यार्थ मुख्यार्थ घेतलाय, रूढीमुळे मुख्यार्थ घेतलाय, रूढीमुळे मूळार्थ घेतलाय, रूढीमुळे आपण लक्षणालाच मूळार्थ समजून बसलोय. म्हणून या ठिकाणी ही निरूढा लक्षण आहे. आता ज्यांनी बॅच केलेली आहे किंवा ज्यांनी लेक्चर पाहिलेलं आहे त्याला डिटेलमध्ये गेल्यावरच कळतं, कारण हा मुख्य प्रकार आहे. ते तुम्हाला एवढा सहजासहजी समजणार नाही. ज्यांनी बॅच केली आहे त्याला जास्त क्लिअर होईल. मी त्याच्यामुळेच म्हटलंय प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं म्हणजे काय, अभ्यास पाहिजे है ना, थोडंसं वाचन केलेलं पाहिजे, त्याच्यामधलं तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे, तर थोडंसं काय होतं समजून यायला सोपं जातं आहे. ओके, चला उत्तर इथं आहे 3. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22. मराठीत भाषेत क्ष आणि ज्ञ ही टिंबटिंब आहेत. सांगता येईल तुम्हाला क्ष आणि ज्ञ कोण आहेत, याचं उत्तर तर यायलाच पाहिजे. ओके, 2 हां, आपला आवडीचा प्रश्न आले, सगळेच उत्तर सांगतात. चला उत्तर 2. काही लोकांनी 4 उत्तर दिले. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. जर याचा पाय मोडला असता तर याला संयुक्त व्यंजन म्हणलं असतं. क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहेत. पुढे पहा, व्याकरणिक दृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा. औपचारिक, तीर्थस्वरूप, दीपक आणि मनस्थिती. चला तुमच्या समोर आहेत पर्याय, पटकन उत्तर द्या. कुठला बरोबर आहे? शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कमेंट्स करा, पटपट उत्तर द्या.
2 2 2 2 2 2 2 ओके 1 पा या ठिकाणी मनस्थिती हा शब्द चुकलेला आहे. मनस्थिती है ना. पुढे दीपक असा पाहिजे. त्यानंतर औपचारिक हा जो शब्द आहे इथं असा पाहिजे औपचारिक. एक पहिली वेलांटी. तीर्थस्वरूप उत्तर नंबर 2. चला ज्यांचं उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. चला पुढे वयोमान या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे स्वर, विसर्ग आणि संधी ओळखा. सांगा बरं काय याच्यात एकत्र येणारे स्वर कोणते, विसर्ग कुठे येईल आणि संधी कुठे येईल. सांगा पट 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 कमेंट्स करून सांगू शकता. चला हेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतींना, हेच प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला, हेच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेला आलेले आहेत. MPSCलाच येतात असं नाही. याच प्रश्नांचा उपयोग करून तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेतले प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे जितकं तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करता येईल तेवढं केलेलं बरा. चला उत्तर सांगा पटपट. 2 2 पूजा 2 अनिल 2 आकाश 2 निखिल 2 ओके भागवत 2. ठीक आहे. चला आता या ठिकाणी काय झालंय बघा. वयोमान हा शब्द जो आहे तो कसा तयार झाला हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथं विसर्ग संधी आहे. वय अधिक मान. वय अधिक मान म्हणजे विसर्गाच्या मागे आहे य मध्ये अ मध्ये आहे विसर्ग आणि विसर्गाच्या पुढे आहे म अशी रचना आहे. तर पहा विसर्गाच्या मागे ये मध्ये अ आणि विसर्गाच्या पुढे मान हा शब्द आहे म्हणजे बरोबर हे बरोबर. मग मागे य मध्ये अ पुढे मान आणि मग य मध्ये अ. या ठिकाणी काय झालं आहे विसर्गाचा उ होतो. विसर्गाचा काय होतो उ होतो आणि मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो म्हणून इथं या ठिकाणी ओ आलेला आहे. म्हणून शब्द बनतो वयोमान. काय शब्द बनतो वयोमान. ठीक आहे. इथं उत्तर किती नंबरचं वाटतंय तुम्हाला. ए मध्ये पाहिजे ना. ए मध्ये अ पाहिजे. हे नाही जमणार. हे पण नाही जमणार. लक्षात आलंय. विसर्गाच्या मागे कोण आहे इथं पा वय. इथं कोण आहे य आहे ना. य मधला अ येतो. समजतंय म्हणजे अशी रचना आहे. ए अधिक अ अधिक विसर्ग अधिक पुढे कोण आहे मान शब्द म्हणजे म हा मृदू आहे. विसर्गाचा उ होतो मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. विसर्ग उकार संधी आहे. चला पुढचा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. हा प्रश्न आहे ना लय वेळा रिपीट झाला MPSC क्लर्कमध्ये किंवा ग्रुप सी मध्ये. काय उत्तर याचं. दानशूर तगाई तितिक्षा दरवेशी. सांगा पट 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 पट. पेपर कंप्लीट झाल्यानंतर तुमचे मार्क टाकायचे. तुम्हाला किती मार्क मिळाले किंवा किती बरोबर आले तुमच्या. पटकन उत्तर कमेंट्स करा लवकर. याचं उत्तर आहे 3 3 3 3 3 ओके. चला तर उत्तर 3 आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण बरोबर आहे. हे उत्तर आहे. तगाई म्हणजे काय असतं. तगाई म्हणजे शेतकऱ्याला दिलं जाणारं कर्ज. दानशूर तर तुम्हाला माहितीच आहे. आता पुढे पहा दरवेशी कोण आहे रे. दरवेशी. दरवेशी कोणाला म्हणतात. दरवेशी कोण आहे सांगता येईल तुम्हाला. दरवेशी म्हणजे काय दारावरती खेळ करणारा. पण कशाचा अस्वलाचा खेळ दारावर करणारा त्याला म्हणतो आपण दरवेशी. आता दरवेशीचा दुसरा समानार्थी जर शब्द पाहिला तर फकीरी असाही आहे किंवा दारोदारी जाऊन भिक्षा मागणारा असाही त्याचा अर्थ निघतो. मग या ठिकाणी दरवेशीचा तुम्हाला जो अर्थ मी सांगितला दारोदारी अस्वलाचा खेळ करणारा. मग अस्वलाचा खेळ करणाराला काय म्हणतात दरवेशी. तसा सापाचा खेळ करणारा कोण असे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. इथं दरवेशी म्हणजे अस्वलाचा खेळ करणारा. तगाई म्हणजे तगाई एक कर्ज आहे. ठीक आहे. दानशूर तर तुम्हाला माहिती आहे. आता पुढे पहा गणेशने आंबा खाल्ला. प्रयोग ओळखायचा आहे. चला प्रयोग सांगा पटपट पटपट. बघा सांगता येतो का प्रयोग. तीन 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 ओके. सर्वांचं उत्तर 3 येत आहे. ओके. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही. तुम्हाला माहिती ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय असेल
आणि कर्माला नसेल त्यावेळेस तो प्रयोग असतो कर्मणी, त्यावेळेस तो कोण असतो? कर्मणी प्रयोग असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आहे किंवा नाही चेक करायचं. कर्त्याला असेल आणि कर्माला नसेल. तर बघा गणेशला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. आंबा कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही. कर्ता कर्म याचा आपण चेक केलं, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, म्हणजे हा झाला कर्मणी प्रयोग. उत्तर नंबर किती तुमचं मग? 3. पुढे पहा 27 प्रश्न. आईने मुलीला शाळेत पाठविले, वाक्याचा परत प्रयोग विचारलाय, सांगा. का सांगता येतं का? लवकर कमेंट्स करायचे उत्तर. आता उत्तर सांगितलं तर मानलं तुम्हाला मी. सांगा पटकन. ओके. 3 2 4 4 2 4 4. ते वेगवेगळे उत्तर येत आहेत तुमचे. तर पहिली गोष्ट तुम्हाला संकर प्रयोगाच्या बाबतीत एक थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, संकर म्हणजे मिश्र प्रयोग. संकर म्हणजे कोणता प्रयोग असतो? मिश्र प्रयोग असतो. आता हे ओळखायचं कसं यासाठी तुम्हाला टेक्निक दिलेली आहे. जर कर्ता कर्म तुम्हाला जर क्लिअर माहिती असेल तर तुम्हाला संकर प्रयोग ओळखता येतो. बघा, कर्ता जर तू किंवा तुम्ही असेल, कर्ता जर तू किंवा तुम्ही असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल, इथं तू किंवा तुम्ही असेल आणि कर्माला प्रत्यय असेल आणि कर्ता तू तुम्ही सोडून, तू किंवा तुम्ही सोडून, पहा तू तुम्ही सोडून असेल आणि कर्माला प्रत्यय असेल, तर काय होतं बघा, इथं असतो कर्तु कर्म संकर, कर्तु कर्म संकर अशी कंडिशन असेल तर कर्तु कर्म संकर, अशी कंडिशन असेल तर कर्तु भाव संकर, आणि जर अशी कंडिशन असेल तर कर्म भाव संकर. एवढं सोपं आहे. ज्याला संकर किंवा मिश्र प्रयोग कळत नाहीत त्याला एवढं तरी माहिती पाहिजे. कर्ता तू किंवा तुम्ही असेल तर एक तर कर्तु कर्म किंवा कर्तु भाव असतो. फक्त फरक कसा करायचा? प्रत्यय कर्माला नसेल तर कर्तु कर्म आणि कर्माला प्रत्यय असेल तर कर्तु भाव, आणि कर्ता तू तुम्ही सोडून आला तर कर्म भाव लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण मागे जाऊ परत. इथं पहा, आईने मुलीला शाळेत घातले. आता कर्तु भाव कर्तु कर्म भाव आणि कर्म कर्तरी असे पर्याय आलेत. आता तुम्हाला माहिती संकरचे पर्याय आले ना तर डोक्यात ठेवा, इथं कर्तुवाले पर्याय आहेत तर कर्ता तू किंवा तुम्ही पाहिजे होता. मग इथं कर्ता कोण आहे? पाठवणारी कोण आहे? आई आहे. म्हणजे एक गोष्ट कळाली तुम्हाला, इथं कर्ता तू तुम्ही नाहीच आहे. म्हणजे या प्रयोगात कर्ता तू किंवा तुम्ही पाहिजे होता. कर्ता तू किंवा तुम्ही, इथं पण तू किंवा तुम्ही पाहिजे होता. पण या ठिकाणी दोन्हीमध्ये कर्ता तू किंवा तुम्ही नाही. मग कर्ता तू तुम्ही नाही म्हणजे हे दोन्ही होणार नाही. राहिला विषय कर्मभाव. कर्मभावामध्ये कर्ता तू किंवा तुम्ही सोडून असतो. कर्ता तू किंवा तुम्ही सोडून असतो म्हणजे कर्ता दुसरा कोणी पण येऊ शकतो, तू तुम्ही सोडून येतो. मग इथं कर्ता तू तुम्ही सोडून आला म्हणजे इथं उत्तर तुमचं फक्त 2. काही डोकं लावायची गरज नव्हती. एवढं सोपं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहा मी काय सांगितलं होतं, कर्मभाव संकर कधी? कर्ता तू तुम्ही सोडून असेल आणि संकरचे 3 पर्याय दिसले किंवा 4 पर्याय दिसले की डोकंच लावायचं. तिथं हे डोकं लावायचं. कर्ता तू तुम्ही असेल तर यांच्यापैकी होणार, पण कर्माला प्रत्यय नसेल तर कर्तु कर्म घ्यायचा, कर्माला प्रत्यय असेल तर कर्तु भाव घ्यायचा, आणि कर्ता तू तुम्ही सोडून असला आणि कर्माला प्रत्यय असला की कर्मभाव संकर घ्यायचा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं कर्म आहे. मुलीला 2 कर्म नाही बरं, इथं एकच कर्म आहे. शाळेत हे ठिकाण आहे, स्थळ आहे, हे एकच कर्म आहे वाक्यात. पाठवणारी कोण? आई, आणि पाठवण्याची क्रिया कोण घडली? मुलीवर. तर या ठिकाणी हा प्रयोग झाला कर्मभाव संकर. ठीक आहे. पुढचा, कोणत्या विभक्तीच्या एक वचनाला प्रत्यय नाहीत? सांगा. तुम्हाला सांगू का, माझ्या लेक्चरमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला अशी गोष्ट मिळेल जी तुम्ही कधीच नाही ऐकलेली. त्यामुळे ना लेक्चर कंटिन्यू करा शेवटपर्यंत.
तर काय होतं आपल्याला जे सहज मिळतं आहे मोफत मिळतं त्याची किंमतच नाही आजकाल, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर हा कोर्स मी आता यूट्यूबवरून हटवणार आहे, कारण यूट्यूबवर काही लोकांना त्याची किंमत नाही आहे. तर तो मी ॲपवरती ठेवील, ज्याला पाहिजे असेल त्याला आता तो पेड कोर्स राहील, फ्रीमध्ये नाही ठेवणार आता, कारण मला समजलं आहे की फ्रीची किंमत नाही आहे म्हणून. त्यामुळे काही उपयोग नाही आहे. काही लोकांना किंमत म्हणजे आपल्याला इतकी आवश्यकता आहे या गोष्टीची. सगळ्यात तुम्हाला सांगतो, रिझल्ट याशिवाय नाहीच याशिवाय रिझल्ट. तुम्ही किती उड्या मारा आणि किती अभ्यास करा, काही उपयोग नाही त्याचा. प्रश्नपत्रिका विश्लेषण हे सगळ्यात आवश्यक बाब आहे. नाही तर तुम्ही दिवस रात्र पुस्तक फाडत बसले ना तरी उपयोग नाही होणार. बघा आता बाकी तुमचा विषय. चला, तर या ठिकाणी कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत? तुम्हाला माहिती आहे विभक्तीमध्ये प्रत्ययानुसार विभक्ती ओळखायची असते. मग कोणत्या विभक्तीत प्रत्यय नसतात तुम्हाला माहिती आहे. पंचमीमध्ये प्रत्यय आहेत, द्वितीयामध्ये प्रत्यय आहेत. आता इथं कोणते? सला ते सलानाते. पंचमीमध्ये उन्हून. संबोधनमध्ये एक वचनात नसतो पण अनेक वचनात असतो. आणि तृतीयामध्ये नेशी निशी दोन्ही वचनात आहे. प्रथमामध्ये एक वचनात आणि अनेक वचनात, इथं नसतो. संबोधनमध्ये एक वचनात नसतो, अनेक वचनात असतो. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला? फक्त एक वचनाला प्रत्यय नाहीत. कोणाकोणाच्या? प्रथमाच्या पण नाहीत आणि संबोधनच्या पण नाहीत. म्हणजे उत्तर तुमचं किती पाहिजे? 2. फक्त प्रथमा म्हणू शकत नाही, कारण प्रथमात एक वचनी नाहीत आणि द्वितीय अनेक वचनात पण नाहीत. संबोधनमध्ये मात्र एक वचनी नाहीत. आपल्याला एक वचनी विचारलंय, मग एक वचनाला प्रत्यय नसलेले 2 ठिकाणी आहेत. प्रथमात पण एक वचनी नसतो आणि संबोधनमध्ये पण नसतो. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. संकेतार्थी वाक्यांची उदाहरणे अचूक ओळखा. संकेतार्थी वाक्यांची उदाहरणे अचूक ओळखा. पटपट. चार. एवढे सारे लाईव्ह पाहतात आणि 2-3 लोक कमेंट करतात. ते वाचा पटपट. तर या ठिकाणी काय झालंय, संकेतार्थी वाक्य कधी असतं हे माहिती पाहिजे. जर तरचं वाक्य संकेतार्थी असतं, बाकी काही नाही कळलं, एवढं तर कळायला पाहिजे तुम्हाला. मुलांनी जर मन लावून अभ्यास केला असता तर त्यांना परीक्षेत यश मिळाले असते. आता हे पहिलं वाक्य जर तरचं आहे. मुलांनी जर अभ्यासाकडे दुर्लक्ष केले असते तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते. मुलांनी जर अभ्यास केला नसता तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते. आणि मुलांनी जर नीट अभ्यास केला नसता तर त्यांना परीक्षेत कमीच गुण मिळाले असते. अरे काही असो, बाकी जर तरचं वाक्य ना बिनधास्त संकेतार्थी, म्हणजे इथं सर्व पर्याय बरोबर आहेत. याच्यापेक्षा अजून सोपं काय असतं बाबा? काय सोपं पाहिजे तुम्हाला? जर तरचे वाक्य आहेत आणि उत्तर नंबर किती? 4. चला नेक्स्ट. चला 30 क्रमांक प्रश्न पुढचा. जोड्या लावायचा आहे. चला पटकन सांगा उत्तर. दिसतंय का सगळ्यांना? थोडंसं वर घेतो. म्हणजे पर्यायाला पर्याय आहेत खाली, त्याच्यामुळे ते दिसलं पाहिजे. लवकर चला पटपट. उत्तर 2, 3. जोड्या लावायच्या तुम्हाला. इकडं वाक्याचे प्रकार दिलेत आणि इकडे उदाहरणं दिलेत. ओके, 2, 2, 2. सर कृपया खात्याअंतर्गत मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यूट्यूबवर फ्री राहू द्या. नाही, आमची इच्छा फ्री द्यायचीच आहे बाबा. विषय असा आहे की त्याचं महत्त्व नाही आहे, त्यामुळं मला पर्याय नाही आहे त्याला. काय करणार? ठीक आहे. तर उद्यापासून आपण डिपार्टमेंटल PSIच घेणार. आता उद्या मी चेक करतो तुमची किती लोकांची तयारी. उद्या म्हणजे सोमवारपासून. उद्या आपल्याला रविवारची सुट्टी राहील. सोमवारपासून ज्याला शक्यता म्हणजे जाणीवपूर्वक मला कळेल, मी आता प्रश्न तुम्हाला रोज तर लिंक टाकतोच आपण ज्ञानराज अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती. ज्यांना कोणाला हे समजत नसेल तर त्यांनी
नाही पाहिलेलं चालतं, पण ज्याला पाहायचंच आहे खरोखर तर तो तळमळीचा विद्यार्थी असतो. त्याला ते पोहोचलं तर माझंही समाधान आहे की मी एवढं कष्ट केलं तर त्या कुठंतरी कामाला आलं आहे ना. तर विनाकारण उगाच वेळ आणि तुमचा जो वेळ आहे किंवा माझा जो वेळ आहे तो वायाला घालवण्यात काही मजा नाही. ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालेल, आहे का नाही. जोड्या जुळवा. इथं सचिन उत्तम फलंदाज आहे. जेव्हा सरळ साधं वाक्य असतं ते विधानार्थी वाक्य असतं, आहे ना. किती छान आहे हे फूल, उद्गारवाचक वाक्य म्हणजे या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर पाऊस तर पडला नाही ना, प्रश्न विचारलाय म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आणि मुले शाळेत गेली, केवळ काळाचा बोध होतो, केवळ काळाचा बोध होतो तर स्वार्थी असतं. केवळ काळ, केवळ काळाचा बोध झाला तर ते असतं स्वार्थी वाक्य. केवळ विधान, लक्षात ठेवा, केवळ विधान केलेले असते, विधान केलेले असते तेव्हा ते विधानार्थी असतं. आणि स्वार्थी केवळ काळाचा बोध होतं तेव्हा होतं. आता इथं गंमत होऊ शकते, काय लोकांना विधानार्थी आणि स्वार्थीमध्ये गडबड होते. सांगतो तुम्हाला, स्वार्थीमध्ये काळाचा बोध असतो पण विधानार्थीमध्ये असेलच असं काही नाही. विधानार्थीमध्ये काळ असतो किंवा नसतो, काही प्रॉब्लेम नसतो, पण स्वार्थीमध्ये काळ असावा लागतो. स्वार्थी क्रियापद फक्त काळाचे असतात, तुम्हाला माहिती. इथं गेली भूतकाळ आहे, अशा पद्धती. आता बघा एचं क वाला आहे का, बघा एचा क इथंच आहे. उत्तर नंबर 2 आहे तुमचं. आता बीला ड, सीला ब आणि डीला अ. उत्तर नंबर 2. प्रश्न छान असतात हे. संपूर्ण प्रश्न आयोगाचे आहेत. हे मी माझे प्रश्न तयार नाही केले, मी तुम्हाला MPSCचे प्रश्न दाखवतोय जेणेकरून तुमची तयारी त्या दृष्टीने झाली पाहिजे. सर तुमचं व्याकरण शिकवले, माझं व्याकरण खूप चांगलं झालं, धन्यवाद. आम्हाला आपली किंमत आहे सर. मी आपला पेड बॅच विद्यार्थी आहे. नाही, पेड बॅचच्या विद्यार्थ्यांना तर आपण ऑनलाईन सर्व देणारच आहोत. हे सर्व पेपर तुम्हाला तिथं पण दिसतील, त्याबद्दल वाद नाही. हे लेक्चर आम्हाला वर्दी मिळवून देणार आहे 100%. तुम्ही ज्यांनी बघा प्रामाणिकपणे, जे विद्यार्थी प्रामाणिक आहे त्याबद्दल काहीच नाही, तुम्हाला हे 100% देणार. तुमच्यासाठी तर खास चाललंय हे. पण कसं आहे, ज्या ठिकाणी किंमत नाही किंवा ज्या गोष्टीची किंमत नाही त्या ठिकाणी विनाकारण आपण तो वेळ वायाला घालवणं योग्य नाही. म्हणून मी म्हटलं की ॲप्लिकेशनवरती तो कोर्स तुम्हाला दिला जाईल. ज्याला आवश्यक आहे, ज्याला गरज आहे तो तिथे येऊन करू शकतो ना. ठीक आहे ना. चल पुढे जाऊया आपण. उत्तर तुमचं कळालंच तुम्हाला. मागचा प्रश्न इथं खाली राहिला आहे, अजून आपण थोडंसं वर घेऊ. प्रश्न क्रमांक 31 पहा. विदूर शब्दाचा अर्थ काय? विदूर शब्दाचा अर्थ पटकन. विदूर या शब्दाचा अर्थ काय? पत्नीचे निधन झालेला, माहितगार, अनुभवी. पर्यायाला पर्याय आहेत, कमेंट्स करून सांगू शकता. चला पटपट कमेंट्स करा, उत्तर सांगा. 2 1 1 4 3 1 1 1. आता या ठिकाणी ना बरेच लोक चुकणार आहेत. खूप मजेची गोष्ट आहे इथं, पहा आता. ओके, तर या ठिकाणी बघा तुमचं उत्तर आहे बी आणि सी. दिसते पर्याय तुम्हाला इथं? बी आणि सी वाला पर्याय दिसतंय. हां, इथे बघा बी आणि सी 4. आता खरी गंमत झाली इथं तुमची. बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं ए. तर काय बघा, पत्नीचे निधन झालेल्याला विधूर म्हणतात. विधूर, हा विदूर आहे. विदूर तुम्हाला माहिती आहे, महाभारतामध्ये विदूरचा जिक्र केलेला आहे बघा. महाभारतामध्ये विदूरबद्दल माहिती आलेली आहे. महाभारतात माहिती तुम्हाला विदूर. जो माहितगार असतो, जो अनुभवी असतो त्याला विदूर म्हणतात. विदूर म्हणतात, विदूर. आणि ज्याची पत्नी मरण पावली, निधन झालंय तिचं, त्याला विदूर म्हणतात. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. इतकं बारीक याच्यावरती प्रश्न विचारलाय. मग विदूर म्हणजे पत्नीचे निधन, पण विचारलं काय? विदूर म्हणजे कोण? माहितगार किंवा अनुभवी असा असतो, त्याला म्हणतात विदूर. उत्तर नंबर 4. MPSC बोवी दिसतं तसं नसतं. कळलं आता? म्हणून मी म्हणतोय तुम्हाला प्रश्नपत्रिकाच सांगणार आहे आपण किती पाण्यात आहे. आणि हे मी तळमळीने सांगतो पण समोरच्याला समजत नाही. मग मला इतकं वाईट वाटतं की यार यांना नेमकं काय पाहिजे. मग तुम्हाला बोलबच्चन करणारे नको, ते कमेंट्स करणारे नको, त्या घाणेरडे बोलणारे लोक आवडतात आणि त्यांचं मनोरंजन तुम्ही करून स्वतःचा वेळ व्हायला घालवतात. ह्याची गरज आहे तुम्हाला परीक्षेमध्ये.
हे तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला करायला काय पाहिजे आणि करायला काय नाही पाहिजे. ठीक आहे, तर बाकी ज्यांना रिझल्ट पाहिजे त्यांनी हे कंटिन्यू करा. ठीक आहे, ज्याला अजून टाइमपास करायचा तो करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. चला पुढचा प्रश्न घेऊ शकता तुम्ही. सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखून त्याचा योग्य पर्याय लिहा. समानार्थी नसलेला विचारला बरं का तिने, समानार्थी नसलेला, समानार्थी नसलेला विचारलाय. चला पटपट 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 उत्तर. ओके 4. तर इथं पंचानन, मृगराज आणि केसरी हे सगळे सिंहाचे समानार्थी. समानार्थी नसलेला कोणता आहे? 4. तर शाखामृग म्हणजे काय? शाखामृग म्हणजे काय? शाखा म्हणजे फांदी, झाडाची फांदी. मृग म्हणजे काय? हरिण, आपल्याला माहिती आहे, त्याला मृग मानतो. पण 4 पायाचा सस्तन प्राणी मृग मानला जातो. मग जो झाडावर राहणारा 4 पायाचा प्राणी, जसं की माकड आहे, वानर आहे, हे पण शाखामृगमध्ये येतील. आलं लक्षात तुमच्या? मग शाखामृग म्हणजे जो झाडाच्या फांदीवर राहतो असा प्राणी, त्याला आपण शाखामृग म्हणतो. सिंह झाडाच्या फांदीवर राहत नाही, आहे ना, लक्षात घ्या. पंचानन, मृगराज, केसरी हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. त्यांनी नसलेला विचारलेला आहे. ओके, त्यानंतर 33 प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे मुख्य लक्षण आहे. हे नीट वाचा बरं का, हे खूप महत्त्वाचं. मी थोडंसं वर घेतो, पुन्हा नीट वाचून घ्या. प्रश्न मी थोडासा सरकवतो तिकडं. आता वाचा, दिसतोय का सगळ्यांना? प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रमुख लक्षण आहे. पण जेथे जेथे प्रश्नार्थक सर्वनाम असेल तेथे तेथे प्रश्नार्थक वाक्यरचना असेलच असे नाही. तिथं 2 टप्प्यात वाक्य दिलंय. तर ते म्हणलं या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे, संपूर्ण बरोबर आहे का संपूर्ण चूक आहे? काय वाटतं तुम्हाला? प्रश्न नीट वाचा. प्रश्न नीट वाचा आणि उत्तर द्या. सर्वांनी आपला प्रयत्न करा. प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रमुख लक्षण आहे. तुम्हाला माहिती कोण आणि काय हे जेव्हा वाक्यात प्रश्न विचारतात तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम असतं. प्रश्नार्थक सर्वनाम बरोबर आहे. पण ते काय म्हणले? प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचं प्रमुख लक्षण आहे. हे बरोबरच आहे, इथपर्यंत तर बरोबरच आहे. पुढे काय? पण जेथे जेथे प्रश्नार्थक सर्वनाम असेल तेथे तेथे प्रश्नार्थक वाक्यरचना असेलच असं नाही. म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम कोणते असतात? कोण आणि काय हे जिथं जिथे येतील दरवेळेसच प्रश्नार्थी वाक्यरचना असेल असं काही नाही. कारण हे कधी कधी अनिश्चित वाक्यात पण येऊ शकतात. मग त्यावेळेस प्रश्न विचारत नाहीत, पण तिथं प्रश्नार्थी सर्वनाम म्हणजे कोण काय येतं तरी सुद्धा ते प्रश्नार्थी सर्वनामाचं काम करत नाही. त्या ठिकाणी ते अनिश्चित सर्वनामाचं काम करतं. जसं मी जर तुम्हाला असं म्हणलं तिकडे कोण आहे, तिकडे कोण आहे, तर या ठिकाणी हा प्रश्न आहे. ही प्रश्नार्थी सर्वनाम आलं आणि प्रश्नार्थी वाक्यरचना पण आहे. आणि मी म्हणलं तिकडे कोण राहतो ते मला माहीत नाही, ते मला माहिती नाही, असं जर आपण वाक्य घेतलं तर वाक्यात प्रश्न शिल्लक राहत नाही. मग वाक्यात कोण तर आलंय पण प्रश्न विचारत नाही. या ठिकाणी दरवेळेसच वाक्यात कोण काय आलं की प्रश्नार्थी रचना असेल असं काही नाही. म्हणजे वाक्यरचनामध्ये प्रश्नार्थक वाक्यरचना असेल असं काही नाही. म्हणजे तुम्हाला पहिलं पण वाक्य बरोबर आहे आणि दुसरं पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे वाक्याचा पहिला भाग पण बरोबर आहे, दुसरा पण बरोबर आहे. या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर आहे. उत्तर नंबर 3. ओके 3. ओके छान. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन आहे. ज्यांचं आलं नाही त्यांनी थोडासा अभ्यास वाढवा. ओके पुढचा 34वा प्रश्न पहा बरं. 34वा प्रश्न. पुढे दिलेल्या समानार्थी शब्दांच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दाचा अचूक पर्याय ओळखायचा आहे. समानार्थी नसलेला ओळखायचा बरं. धर्मेंद्र काय म्हणतो? माझी मराठी आपल्यामुळे छान होत आहे. खूप चुका होत होत्या पण पेड बॅच घेऊन अभ्यास केलो आणि आता माझे बरेच प्रश्न येत आहेत. बरेच तर यायलाच पाहिजेत पण आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचेत, पैकीच्या पैकी घ्यायचेत, या दृष्टीने तयारी करायची. त्यामुळं चांगल्यात चांगले एक ना एक प्रकरण, एक ना एक पॉईंट व्यवस्थित समजून घेत चला, व्यवस्थित रिव्हिजन करत चला. तुम्हाला 100% मार्क पडतील, याबद्दल काहीही दुमत नाही. चला पटपट उत्तर द्या, कमेंट्स करा बाकीचे.
समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. समानार्थी नसलेल्या. काय वाटतं तुम्हाला? वासुदेव दराडे 3. बाकीचे लवकर उत्तर दिसले पाहिजे तुमचे मला. 3 3 4 4 3 3. ओके, तर या ठिकाणी वेगवेगळे उत्तर येत आहेत. आपली पेड बॅच कितीला आहे? आपली पेड बॅच आहे फक्त 299 रुपयामध्ये. MPSC किंवा कुठल्याही सरळ सेवा, कुठल्याही पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा 100% उपयोग होईल. 100% रिझल्ट देणारी बॅच आहे. याच्यामध्ये लाईव्ह पण असतं प्लस रेकॉर्डेड पण असतं. ठीक आहे, तर ही बॅच तुम्ही आपल्या ॲपवरती घेऊ शकता. बॅचसाठी तुम्हाला DNYANRAJ ज्ञानराज अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचे. समजलंच नाही काही तर मला ह्या नंबरला मेसेज करा. 86 98 94 40 91. 86 98 94 40 91. चला, उत्तर आहे नंबर 2. नंबर 2. आता या ठिकाणी बघा, अली, मिलिंद, मधुकर, भ्रमर हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना इथपर्यंत ठीक आहे. पण यामिनी म्हणजे काय? यामिनी म्हणजे रात्र. यामिनी म्हणजे चांदण्या नाही. चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना म्हणजे चांदणे. आणि यामिनी म्हणजे काय? तर यामिनी म्हणजे रात्र. तर या ठिकाणी चुकलेला आहे. तर पुढे भार्या, कांता, जया, दारा हे बरोबर आहे. नरेंद्र, भूपेंद्र, पृथ्वीपती, नरेश हे सगळे राजाचे समानार्थी शब्द आहेत. हे बायकोचे समानार्थी शब्द आहेत. हे भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे 1 3 आणि 4 याच्यामध्ये बरोबर जोड्या आलेल्या आहेत किंवा बरोबर शब्द आलेत. पण या ठिकाणी एक शब्द वेगळा टाकलाय म्हणून उत्तर नंबर किती तुमचं? 2. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न 35. खालीलपैकी अनुसारयुक्त चुकीचा गट ओळखायचा आहे. चुकीचा, अनुसार असलेला चुकीचा गट कोणता आहे? चला उत्तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. 35 क्रमांक प्रश्न. दिशांत, खूप छान लेक्चर सर तुमचं, धन्यवाद. हां, पुढे चला पटपट उत्तर सांगा. तर या ठिकाणी अनुसारयुक्त चुकीचा गट. इथं अनुसार संयम, सिंह, संहिता बरोबर आहे. मुलांस, त्यांचा, देशांसाठी इथं पण बरोबर आहे. घरांत, संहार, मांस इथं पण बरोबर दिलाय. पण कामे इथं आवश्यकता आहे का? इथं अनुसाराची नाही. इथं पण नाही, इथं पण नाही. कांटा असं म्हणायची गरज आहे का? नाही. तर हे अनुसार दिलेले चुकीचे आहेत. तर मग चुकीचा पर्याय ओळखायचा होता. उत्तर नंबर 4. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ससे मिरा लावणे याचा अर्थ काय? ससे मिरा लावणे याचा अर्थ काय सांगा पटपट. कमेंट्सला कमेंट्स करायचं. पर्यायाला पर्याय आहेत खाली. हां, ओके. 4 3 3. चला उत्तर पर्यायाला पर्याय बरं नीट बघून घ्या. ससे मिरा लावणे म्हणजे एक सारखा तगादा लावणे. तर सी पाहिजे. सी वाला पर्याय आहे का? फक्त 3. उत्तर नंबर 3. नेक्स्ट पुढचा प्रश्न. अनेक पदार्थ 37. अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे पसरणे या अर्थाची म्हण ओळखायची. इतस्ततः अव्यवस्थितपणे अनेक पदार्थ आपण पसरवतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? बाजार करणे, बाजाराला जाणे, बाजार भरवणे, बाजार मांडणे. धर्मेंद्र सर पेपरमध्ये ॲप PDF मध्ये टाका. हा टाकलेले ॲपमध्ये PDF टाकल्यात. तुम्ही झेरॉक्स पण काढू शकता. 100% झेरॉक्स काढू शकता. काय अडचण नाही. फ्री कोर्स दिलेला आहे ॲप्लिकेशनमध्ये मी PYQचा. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या PDF आणि त्याच्या ॲन्सर कीच्या PDF सुद्धा मिळतील. ठीक आहे. शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. चला
पुढे पुढचा प्रश्न, याचं उत्तर काय ना, बाजार मांडणे. अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे मांडणे म्हणजे काय, आपण पसारा पसरून देतो ना सगळीकडं. जसं तुम्ही अभ्यासाला बसता, हे पुस्तक इकडं, पेन तिकडं. आता पण काही लोक तुमच्यामध्ये असे बसलेले आहेत, सगळीकडे पसारा झालाय. समोर सगळी वस्तू इकडे तिकडे टाकून ठेवलेल्या, त्याला आपण काय म्हणतो, अरे काय बाजार मांडला आहे. म्हणजे बाजारात जसे वेगवेगळ्या वस्तू अशा मांडलेल्या असतात आहे ना, अनेक वस्तूंचा तिथं संचय असतो किंवा मांडलेले असतात. त्यावेळेस मग आपण त्याला काय म्हणतो, बाजार मांडणे. मग अनेक पदार्थ आपल्या समोर जर असे पडलेले असतील अस्तव्यस्त, तर त्याला आपण म्हणतो आपण बाजार मांडणे. उत्तर नंबर 4. पुढचा, बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ काय सांगा, कमेंट्स लवकर, उत्तर पाहिजे मला. 2 4 4 विनोद 4 दिशांत 2 गणेश. चला पुढे, स्वप्नील 4 38 2. बरं, ग्रामसेवकचा पेपर PDF कुठं मिळणार. ग्रामसेवकचं तुम्हाला गुगलवरती मिळेलच, नाही मिळालं तर मला सांगा, मी देतो तुम्हाला. चला 4 2 4 4 2 2. ओके, एकदम सोपं आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा. दिसण्यात बावळा असतो पण व्यवहारात चतुर असतो आहे ना. असे काही लोक असतात, दिसायला असे तसेच असतात, विशेष नसतात, पण व्यवहाराने खूप चतुर असतात. त्यामुळे कोणाच्या दिसण्यावर जायचं नाही, कारण डोकं काहीच खास असतं. काही लोक आपण दिसण्यामुळे, व्यंगामुळे आपण एखाद्याला नाव ठेवतो, पण ते चुकीचं आहे. तसं न करता आपण तो व्यवहारात चतुर आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा असं त्याचं मन आहे, तर त्याचा अर्थ होतो दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न झालेत 38. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. आज सर्व प्रश्न घेणार आहे मी याच्यातले, त्यामुळं लेक्चरला थोडा उशीर झाला तरी चालेल. सांगा बरं आता, मनच आलेली परत. गाव जळाला मारुती गावा निराळा, मनीचा अर्थ सांगा. मनीचा अभ्यास कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी शब्दार्थाच्या अभ्यासामध्ये, तर तुम्ही पाहू शकता. आपली प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये पहा आपल्या चॅनलवरती. 4 2 2 2 2 2 2 4 पटपट. सर्वांनी उत्तर द्या. सर टेलिग्राममध्ये मिळणार का. टेलिग्रामला पण टाकतो. चल, गाव जळाला मारुती गावा निराळा, मनीचा अर्थ काय होतो. दुसऱ्याचे नुकसान करून नामा निराळा राहणे, हे याचं उत्तर आहे. म्हणजे कसं होतं बघा, आपल्या गावाच्या भोवती असं गाव आहे, गावाच्या एका बाजूला कुठेतरी मंदिर असतं. म्हणजे गावाला जरी आग लागली तरी मंदिराला तिथं काही प्रॉब्लेम होत नाही किंवा त्या ठिकाणी काही अडथळा निर्माण होणार नाही. मग अशा अर्थाने ही मन पकडली गेली, दुसऱ्याचं नुकसान करून नामनिराळा राहणे. म्हणजे इकडे गावाला जरी आग लागली तरी मंदिराला काही विषय नाही राहणार, म्हणजे मंदिर नामनिराळ राहते. तसं गाव जळाला मारुती गावा निराळा म्हणजे काय, गावापासून तो बाजूला आहे म्हणून मारुतीच्या मंदिराला काहीच होणार नाही किंवा मारुतीला काहीच होणार नाही. पण या ठिकाणी त्याच अर्थाची इथं मन पकडली, दुसऱ्याचं नुकसान करून नामनिराळा राहणे. ठीक आहे. उत्तर पुढचा प्रश्न पुढचा. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्याने जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने समोर घेतो वरती, म्हणजे दिसन तुम्हाला. पाहता दिसतंय. आता वाचा. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्याने जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून असतात. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्याने जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. आता वाक्य थोडं मोठं दिले, म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध. पूर्वार्ध म्हणजे पहिला भाग, उत्तरार्ध म्हणजे दुसरा भाग. काय बरोबर वाटतं बघा बरं लवकर. संपूर्ण विधान चुकीचं वाटतंय. बरं, अजून पूर्वार्ध बरोबर वाटतंय. 4 संपूर्ण चूक वाटतंय, संपूर्ण बरोबर वाटतंय. काय ना, सगळं बरोबर वाटतंय. खाली घ्यायचं आहे. ओके, हां सांगा पटकन. चला, तर या ठिकाणी संपूर्ण विधान चूक आहे. काय आहे, प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. काय उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार असतात, एक प्रधानत्व सूचक, एक गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकने 4 प्रकारचे वाक्य जोडले जातात, जसे समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम. तर त्या ठिकाणी पहिलं वाक्य पण प्रधान असतं. पहिलं वाक्य प्रधान, दुसरं वाक्य प्रधान. आता प्रधान प्रधान म्हणजे काय, प्रमुख प्रमुख, मुख्य मुख्य वाक्य. आता यांना जे जोडतात ते असतात प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. तर मग हे जे वाक्य आहेत हे अर्थाच्या दृष्टीने कसे असतात, स्वतंत्र असतात. ते काय म्हणले, स्वतंत्र नसतात म्हणले.
म्हणजे हे आणि हे वाक्य अर्थासाठी एकमेकावर अवलंबून नसतात, पण ते काय म्हणले, ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे जे बोललंय इथं आहे ना, असं पाहिजे होतं गौणत्व सूचक उभयान्वयी यावे. म्हणजे ही जी माहिती बोललंय हे कोणाबद्दल बोललेलं आहे, गौणत्व सूचक उभयान्वयी यावे. मग गौणत्व सूचक उभयान्वयी यावेने जोडलेले वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. मग ती स्वतंत्र नसतात हे गौणत्व सूचकसाठी आहे, आलं लक्षात. आणि या ठिकाणी स्वतंत्र असतात पाहिजे होतं, कारण प्रधानत्व सूचक मध्ये कसं असतं, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य दोन्ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. म्हणजे बघा, ढग खूप गरजत होते, दुसरं वाक्य पाऊस सुरू झाला. ढग खूप गरजत होते, स्वतंत्र अर्थ आहे. पाऊस सुरू झाला, स्वतंत्र अर्थ आहे. दोन्हीला अर्थ आहे आणि स्वतंत्र अर्थाचे वाक्य एकमेकावर डिपेंड नाहीत. तसं जर तुम्ही मिश्र वाक्य बघितलं तर त्याच्यात कसं असतं, एक प्रधान असतं आणि एक गौण असतं. तर या अर्थाच्या दृष्टीने हे एकमेकावर अवलंबून असतात. हे जे दोन वाक्य असतात ते एकमेकावर अवलंबून असतात, तेव्हा ते गौणत्व सूचकने जोडलेले असतात. आणि हे प्रधानत्व सूचकने जोडले म्हणजे ते एकमेकावर अवलंबून नसतात. हे स्वतंत्र अर्थाचे आहेत आणि एकमेकावर डिपेंड नाहीत. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण विधान काय होतंय, चूक. त्यांनी काय म्हणलंय, स्वतंत्र नसतात म्हणलंय, स्वतंत्र असतात पाहिजे होतं. आणि एकमेकावर अवलंबून असतात म्हणलंय, ते एकमेकावर अवलंबून नसतात पाहिजे होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी संपूर्ण चूक आहे. पुढचा पहा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्यात. प्रश्न वरती घेतो, वाचा. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पर्यायाला पर्याय बरं, खाली बघून घ्या. ओके, पटपट. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या काय वाटतंय? ज्यांनी व्हिडिओला लाईक केला नाही त्यांनी लाईक करून घ्या, बाकीच्या विद्यार्थ्यांना शेअर करत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण आपण आवश्यक आणि महत्त्वाचेच व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करतो. भंगरे व्हिडिओ टाकतच नाही, जेणेकरून तुमचं नुकसान होईल असे व्हिडिओ टाकत नाही. ठीक आहे, तुमच्या उपयोगाचेच व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करतो फक्त. चला पटपट उत्तर द्या. तर अवघड याचा विरुद्धार्थी शब्द होतो सोपी. विजोडचा अनुरूप, कळसचा पाया आणि गच्चचा विरळ. मग एचा ड वाला पर्याय आहे का बघा, एचा ड इथं पण आहे, एचा ड इथं पण आहे. बरं, विजोडचा क म्हणजे बीचा क वाला पर्याय आहे का, बीचा क इथं पण आहे, बीचा क इथं पण आहे. तर या ठिकाणी दोन्हीचं जुळलं इथं, म्हणजे उत्तर नंबर 2 पाहिजे तुमचं. तरी पण आपण चेक करू. कळस सी साठी ब पाहिजे, सी साठी ब आहे. आणि गच्च म्हणजे डी साठी अ पाहिजे, म्हणजे इथं आहे. उत्तर नंबर 2. ओके, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 42 क्रमांकाचा प्रश्न आहे. हा आंबा साखरेपेक्षा गोड आहे, अलंकार ओळखायचा आहे. हा अलंकार एकदम सोपा आहे, बघू कोणाला येतो का. चला कमेंट्स करून सांगायचे उत्तर पट 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 पट. ओके, 2 4 3 2 2 2 2 4 4. ओके, तर या ठिकाणी ज्यावेळेस उपमानाला बरं पेक्षा, हुन, हुनी असा जर शब्द जोडला ना तर 100% व्यतिरेक अलंकार असतो. व्यतिरेक म्हणजे अतिरेक होतो जरा. म्हणजे उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ सांगितलं असतं. म्हणजे ते एकदम साधी गोष्ट आहे. आंबा हा साखरेपेक्षा गोड आहे. आता आंबा झाला मूळ घटक, त्याला आपण म्हणू उपमेय. आंबा कोण आहे, उपमेय. उपमेय म्हणजे मूळ घटक. उपमेय म्हणजे मूळ घटक ज्याचं वर्णन केलंय तो. कुणाशी तुलना झाली, साखरेशी. साखर आहे उपमान. मग उगा विचार केला तर कोण कोणापेक्षा गोड असणार आहे. आंबा कितीही गोड असला तर साखरेपेक्षा गोड असणार आहे का, नसणार आहे. पण इथं काय केलं माहिती, साखरेपेक्षा गोड म्हणलंय आंब्याला. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ झालं. म्हणजे ज्याची उपमा दिली त्याच्यापेक्षा उपमेय म्हणजे मूळ घटक जर जास्त सांगितला असेल, अति सांगितला असेल, अधिक सांगितलं असेल तर त्या ठिकाणी अतिरेक होतो, म्हणून तो व्यतिरेक लक्षात ठेवायचा. आणि ओळखण्यासाठी अजून लॉजिक काय सांगितलं मी, जर उपमानाला पेक्षा, हुन, हुनी असे शब्द आले की बिनधास्त त्या ठिकाणी तुमचा अलंकार असतो व्यतिरेक अलंकार. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न आता तुमचा चुकत असतो. शब्द जातींचे प्रमुख प्रकार किती. बघा आता एकदम सोपा प्रश्न आहे पण चुकणार तुम्ही. सांगा उत्तर. शब्द जातींचे मुख्य प्रकार किती. 43 प्रश्न. शब्द जातींचे मुख्य प्रकार किती.
2 4 1 2 4 1. पटपट कमेंट्स करा. 8 2. तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे नंबर 1. मुख्य प्रकार विचारले तुम्हाला माहिती, एक आहे विकारी आणि दुसरा आहे अविकारी. हे याचे मुख्य प्रकार आहे शब्द जातीचे. शब्द जाती याचे 2 मुख्य प्रकार असतात, विकारी आणि अविकारी. आता याच्या परत 4 जाती: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण हवे, शब्दयोगी हवे, उभयान्वयी हवे, केवळ प्रयोगी हवे. शब्द जाती एकूण 8 आहेत. शब्दाच्या जाती किती म्हणलं तर 8. पण शब्द जातींचे प्रमुख प्रकार म्हणलं तर विकारी आणि अविकारी, म्हणजे सव्यय आणि अव्यय असे 2 प्रकार. तर मुख्य 2 प्रकार आहेत. ठीक आहे, चलो. तर उत्तर तुमचं नंबर 1 2 प्रकार पाहिजे. चला पुढचा प्रश्न. भाववाचक नामांचा शब्दगट ओळखायचा आहे. भाववाचक नामांचा शब्दगट ओळखायचा आहे. भाववाचक नामांचा शब्दगट पटकन. भाववाचक नाम माहिती आहे तुम्हाला? लवकर कमेंट्स करायचे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. चुकू द्या उत्तर, काय प्रॉब्लेम नाही, सांगत चला. सर्व पर्याय बरोबर आहेत. बरं, तर बा तुम्हाला माहिती, यत्व, पणपणा, ताई, गिरी, की, वावी, आई असे जर प्रत्यय तुम्ही सामान्य नामाला, विशेषनामाला, विशेषणाला, धातूला लावले तर त्यापासून भाववाचक नाम बनतात. आता या ठिकाणी देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण म्हणजे या ठिकाणी भाववाचक नाम आहे. गरिबी, गोडी, लबाडी, गरीबपासून गरिबी, गोडपासून गोडी, लबाडपासून लबाडी, ई प्रत्यय लागला. प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व, तो प्रत्यय लागला. गांभीर्य, धैर्य, माधुर्य, ये प्रत्यय लागला. म्हणजे सर्वच आहेत या ठिकाणी. ऑप्शन नंबर 4 सर्व बरोबर. 4 सर्व बरोबर, सर्व भाववाचक नामाचे गट आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न नीट वाचा. तसं पाहिलं तर या प्रश्नात ऑब्जेक्शन घेता आलं असतं. पहा आता कसं आहे, प्रश्न वाचा. विशेषाची माहिती देणारा, विशेषाची माहिती देणारा, विशेषणाचे गुण सांगणारा विकारी शब्द कोण? चला पटपट पटपट कमेंट्स करायचं आहे, उत्तर सांगायचं आहे. विशेषण धातू, विशेषण धातू 3 4 4 3. हा पटपट उत्तर सांगत चला. 3 3 3. ओके, तर या ठिकाणी विशेषाची माहिती म्हणजे कोणाची माहिती देणार हे लक्षात घ्या. जर मी म्हणलं चांगला मुलगा, काय म्हणलं मी? चांगला मुलगा. तर या ठिकाणी हे विशेषण आहे आणि हे नाम आहे. तर नामाला विशेष्य म्हणायचं. नामाला काय म्हणायचं? विशेष्य. म्हणजे विशेषण ज्या नामासाठी येतं, विशेषण ज्या नामासाठी येतं त्याला म्हणतात विशेष्य. विशेषाची माहिती सांगणारा म्हणजेच नामाची माहिती सांगणारा. ते काय म्हणलं? विशेषाची माहिती. म्हणजे विशेषाची म्हणजे कुणाची? नामाचीच माहिती सांगणारा कोण असतो? विशेषण. पण इथं चूक झालेली, इथं टायपिंग चूक झालेली. इथं विशेषाचे असं म्हणायला पाहिजे होतं. विशेषाचे काय म्हणायला पाहिजे होतं? विशेषाचे गुण सांगणारा विकारी शब्द. एवढ्यावरून तुम्हाला आयोगाला पण उत्तर रद्द करावं लागलं असतं जर त्याच्यावर प्रॉपर ऑब्जेक्शन घेतलं असतं. पण पोरांना काय असं वाटलं असेल की चला आलंय उत्तर, कशाला डोकं लावायचं. नसता, प्रश्न चुकलेला आहे. विशेषणाचे गुण सांगणारा म्हणू शकत नाही आपण, तिथं विशेषाचे गुण सांगणारा असं पाहिजे होतं. म्हणजे अर्ध बरोबर आणि अर्ध चूक झालेली आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला एवढ्याहून अंदाज आला म्हणून उत्तर तुम्ही सांगून टाकला आणि उत्तर आलं, तर त्यामुळे पोरांनी ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही. पण आयोग चुका करू शकतं हे तुमच्या लक्षात यावं यासाठी, बाकी काही कारण नाही. विशेष्य म्हणजे विशेष नाम नाही रे. विशेष्य म्हणजे ते सामान्य नाम असू शकतं, विशेष नाम असेल असं काही नाही. नाम लक्षात ठेवा, नाम म्हणजेच विशेष्य, पण कोणतंही नाम नाही. विशेषण ज्या नामासाठी आले ते नावाला विशेष्य म्हणायचं. ठीक आहे. पुढे 46 अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण सांगायचं. अपूर्ण भविष्यकाळ. चला सांगा पटपट 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 उत्तर सांगा.
प्रश्न एकदम सरळ आहे, पण पर्याय डोकं लावायला होतं तुम्हाला. आता सांगा उत्तर. 3 1 1 3. आता इथं अपूर्ण भविष्यकाळ म्हणले. अपूर्ण भविष्यकाळ तुम्हाला एक लक्षात घ्या, ज्यावेळेस इल किंवा इन प्रत्यय दिसेल किंवा एन किंवा एल प्रत्यय दिसेल क्रियापदाला, त्यावेळेस तो साधा भविष्य होतो. साधा भविष्य. त्याच्यानंतर त प्लस असेल किंवा असेल असं जर क्रियापदाचं स्वरूप असेल तर तो अपूर्ण भविष्य होतो. आणि त्या ठिकाणी ला ली लेल्या म्हणजे ल प्लस असेल, ल प्लस किंवा ला प्लस असेल किंवा असेल असा जर पर्याय असेल म्हणजे क्रियापदाचं रूप असेल तर तो पूर्ण भविष्य असतो. आणि या ठिकाणी जर तो त प्लस जाईल किंवा राहील असा जर पर्याय असेल तर तो रीती भविष्यकाळ असतो. रीती भविष्यकाळ. तर हे तुम्हाला मी सूत्र सांगितले, क्रियापदाचं रूप असं जर असेल तर इथं लक्षात घ्या, ला प्लस असेल पा सुदाने निबंध लिहिला असेल. तुम्ही एक विचार करा, लिहिला असेल म्हणजे भविष्यात क्रिया व्हायची बाकी का झाली? अपूर्ण म्हणजे काय? बाकी पाहिजे ना. अपूर्ण म्हणजे पूर्ण नाही झाली, पण इथं लिहिला असेल म्हणजे त्यांनी पूर्ण क्रिया केली, हा पूर्ण काळ झाला. म्हणजे इथं उत्तर त्यांनी हे दिलंय, पण या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे हे मी तुम्हाला उघड सांगतोय. ऑब्जेक्शन यायला पाहिजे याच्यावरती. मग सुदाने निबंध लिहिला असेल तर या ठिकाणी उत्तर चुकीचं असून सुद्धा उत्तर हेच दिलेलं आहे, पण इथं हा पूर्ण भविष्य आहे. पूर्ण भविष्य. आता माहित नाही कसं पोरांनी उत्तर घेतलं याला, पण सुदाने निबंध लिहिला असेल, लिहिला असेल म्हणजे क्रिया भविष्यात पूर्ण झाली. उघड आहे, हे पूर्ण भविष्यकाळ आहे, तरी पण उत्तर आयोगाने हे दिलंय. खरं तर हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, कारण पर्याय तिथं जुळत नाही. लिहिणार असेल आणि याला आपण काय म्हणतो माहिती का, नार प्लस असेल. आता बघा, मी निबंध लिहिणार एवढं जर असतं तर साधा भविष्य, आणि लिहिणार असेल तर मग भविष्यामधला उद्देश्य भविष्य असतो. याला काय म्हणतो आपण? उद्देश्य भविष्य. पण उद्देश्य भविष्य असा पर्याय नाहीच आहे किंवा असा प्रश्न विचारलाच नाहीये, म्हणून या ठिकाणी तो पण होत नाही. उद्देश्य भविष्य असं आपण म्हणू शकलो असतो याला, किंवा याला आपण अपूर्ण भविष्यात घेतलं असतं, पण तसंही ते इथं पर्याय त्यांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणजे हे पण उद्देश भविष्यात जाते. पुढे बा, सुधा निबंध लिहित राहील, त प्लस राहील. आता त प्लस राहील म्हणल्यावर नंतर भविष्यात ती क्रिया पुन्हा होत राहील, तर या ठिकाणी हा झाला रीती भविष्य. आता हा रीती भविष्य झाला. आणि सुधा निबंध लिहिल, इल प्रत्यय लागला, इल लिहिल, इल प्रत्यय लागला म्हणजे हा साधा भविष्य झाला. म्हणजे गंमत अशी, याचा पर्यायच निघत नाही, एकही उत्तर निघत नाही, तरी सुद्धा उत्तर मात्र एक दिलंय. ठीक आहे. बाकी म्हणजेच पूर्ण झाली असेल भविष्यात. बाकी म्हणजे ती क्रिया पूर्ण कशी होईल? क्रिया झाली नाही ना ती. बघा आता या ठिकाणी सुधाने निबंध लिहिला असेल, लिहिला असेल म्हणजे भविष्यात क्रिया पूर्ण झाली असेल असा अर्थ निघतो. म्हणजे पूर्ण भविष्यकाळ उत्तर आहे त्याचं, पण त्या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं उत्तर त्यांनी ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या. हा प्रश्न रिपीट झाला तर उत्तर तेच रिपीट होईल. ऑब्जेक्शन येणं गरजेचं होतं त्या प्रश्नावर. चला, अनेक वचनी रूपातही न बदलणारा शब्द ओळखा. अनेक वचनी रूपातही न बदलणारा शब्द ओळखा म्हणजे ज्याचं अनेक वचन बदलत नाही. सांगा पटकन. सांगा, अनेक वचनी रूपात न बदलणारा. आता मुलगाचा अनेक वचन जर केलं तर काय होतं? मुलगे. राणीचं अनेक वचन केलं तर राण्या. राजाचं अनेक वचन केलं तर राजे. देवचं अनेक वचन केलं तर देव. म्हणजे इथं बदल होत नाही. उत्तर नंबर किती? 4. देवचं एक वचनी अनेक वचनी सारखंच राहतं, ते म्हणले न बदलणारा. उत्तर नंबर 4. 48. खर्च वेच हा शब्द सिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? काल याच्यावरती एक प्रश्न येऊन गेलाय, सांगा पटकन. पटपट. चार 3 2. काय वाटतंय? तर खर्चवेच आहे अंशाभ्यस्त शब्द. खर्चवेच हा इथं अर्थाची पुनरावृत्ती. इथं शब्द किंवा अक्षर पुन्हा रिपीट नाही आलेलं, अर्थाची पुनरावृत्ती. जसं काल आपण बाजार हाट शब्द बघितला होता बघा, बाजार हाट आहे ना. तर बाजार आणि हाट हे समानार्थी शब्द आहेत. हा फारसी शब्द आहे आणि हाट पण फारसी शब्द आहे. तर फारसी प्लस फारसी असे दोन भाषेतले किंवा एकाच भाषेतले दोन समानार्थी शब्द एकत्र आले, समानार्थी शब्दाचं रिपिटेशन असेल, समानार्थी शब्दाचं रिपिटेशन, तर तो अंशाभ्यस्त असतो. तसा खर्च वेच, खर्च म्हणजेच वेच. खर्च हा फारसी शब्द आहे, वेच हा मराठी शब्द आहे, तर हा सुद्धा
अंशाभ्यस्त शब्द आहे, फक्त अर्थाची पुनरावृत्ती असते, शब्द किंवा अक्षराची पुनरावृत्ती नसते, तेव्हा तो सुद्धा अंशाभ्यस्त असतो. उत्तर नंबर 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न 43 क्रमांकाचा प्रश्न आहे, वाचा आणि उत्तर द्या. 43 अनादी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. समासावरचा प्रश्न आहे, चला सांगायचा प्रयत्न करा. लवकर. अनादी या शब्दाचा समास ओळखायचा. काय वाटतं उत्तर? 2 2 1 1 4 2 1. ओके. अनादी या समासाचं उत्तर आहे बहुव्रीही. अनादी म्हणजे नाही आदी ज्याला असा तो, है ना. नन बहुव्रीही समास आहे. कोणता? नत्र म्हणायचं नाही याला, नन बहुव्रीही. ठीक आहे, नन बहुव्रीही समास. मग हा नन तत्पुरुष पण वाटू शकतो, पण याच्यातून परमेश्वराचा तिसऱ्याचा बोध होतो, म्हणून हा बहुव्रीमध्येच घेतला जातो. उत्तर नंबर 4. पुढे तू नियमित व्यायाम करावास आज्ञार्थी वाक्य करा. या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करायचं. काय होईल बघा. अव्ययभाव नाही होणार. अव्ययभावासाठी आ प्रत्यय असतो, आ उपसर्ग असतो. आ येतं अनादी. म्हणजे नाही आदी ज्याच्या, असा त्याचा अर्थ आहे. नाही आदी ज्याच्या असा कोण? परमेश्वर. चला पटकन 1 2 1 4 2 2 1 1. ओके. आता या ठिकाणी तू नियमित व्यायाम करावास याचं आज्ञार्थी करा म्हणलंय. आता आज्ञा करायची, तू नियमित व्यायाम कर, ही झाली आज्ञा. उत्तर नंबर 1. तू नियमित व्यायाम करतोस, तू नियमित व्यायाम करत नाहीस, तू नियमित व्यायाम करीत असतोस. तर या ठिकाणी आज्ञा केलेली नाही, आज्ञा फक्त पहिल्या वाक्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या. विसरून जाता तुम्ही, तुमची इच्छा असते मला माहिती आहे, पण विसरून जाता. आपलं करून घ्यायचं आहे की नाही. 51वा प्रश्न. कोणत्या नामाचे सामान्यरूप होत नाहीत? याला म्हणतात प्रश्न, खतरनाक प्रश्न. कोणत्या नामाचे? उकारांत कुल नामांचे, एकारांत नपुंसकलिंगी नामाचे, एकारांत ग्राम नामाचे आणि एकारांत कुल नामांचे. ज्यांनी बॅच केलेली आहे, ज्यांनी डिटेल अभ्यास केला आहे, त्यालाच हे उत्तर निघणार. बघा आता गोळी मारून तर उपयोगच नाही. सांगा पटकन. याचं जर उत्तर काढता आलं तर याचा अर्थ मी मानेन तुम्ही अभ्यास करताय, आणि कुठल्या पुस्तकातून करताय हे पण खूप महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? हे सगळ्या पुस्तकात हा मुद्दा दिलेला नाही. मी शिकवताना ह्या गोष्टी तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये शिकवत असतो. पटपट पटपट सांगा. चला, ज्याने आपली बॅच केली त्याला तर उत्तर यायलाच पाहिजे. चला उत्तर काय वाटतंय? फास्ट. उकारांत कुलनामांचे, एकारांत नपुंसकलिंगी नामांचे, एकारांत ग्रामनामांचे आणि एकारांत कुलनामांचे. कुणाचं सामान्य रूप म्हणलंय बरं. सामान्य रूप हे लक्षात घ्या. सामान्य रूप होत नाही म्हणलंय, होतही नाही म्हणलंय, होत नाही म्हणलंय. आता उकारांत कुलनाम म्हणजे काय? कुलनाम म्हणजे आडनाव. पहिली गोष्ट, कुलनाम म्हणजेच कळत नाही काय लोकांना? आडनाव. ऊने अंत आडनावाचं सामान्य रूप होतं का नाही होतं? आता उदाहरणार्थ समजा कडू हे आडनाव आहे, कडू. तर कडूपासून आपण सामान्य रूप जर केलं कडूचा, अनेक वचनी असतं. लक्षात ठेवायचं कधी पण आडनावाचं किंवा कुलनामाचं सामान्य रूप नेहमी अनेक वचनात असतं. कडूंचा, तर या ठिकाणी कडू कडूच राहते, बदलत नाही. कडू हे आडनाव घेतलं आम्ही, कडू कडूंचा, तर या ठिकाणी सामान्य रूप झालेलं नाही, म्हणजे इथं होत नाही. पुढे एकारांत येणे अंत नपुंसकलिंगी नाम. आता येणे अंत नपुंसकलिंगी नाम घेतला आपण खेडे, तर खेडेचं आपण करून पावलं खेड्यांचा किंवा खेड्याचा. तर या ठिकाणी एकारांचं काय होतंय? याकारांत होतंय, म्हणजे या ठिकाणी होतंय. ते म्हणलं होत नाही व्हायला पाहिजे, इथं होत नाही. बी मध्ये होतंय. सी मध्ये बघा इकारांत ग्रामनाम. आता इकारांत ग्रामनाम म्हणजे ईने अंत गावाचं नाव. जसं ईने अंत गावाचं नाव घेतलं आपण, समजा मुंबई, मुंबई ईने अंत, मुंबईचा. सामान्य होतंय का नाही हे पाहण्यासाठी प्रत्यय लावून पाहायचा. प्रत्यय लावला, बदल झालेला नाही, ईच राहिलं, म्हणजे इथं होत नाही, म्हणजे इथं पण होत नाही. बरोबर आहे, होत नाही. ओके. इकारांत कुल नामाचे. इकारांत कुलनाम म्हणजे ईने आडनाव, ईने अंतकुल आडनाव. आता या ठिकाणी समजा आपण आडनाव घेतलं मोदी, माहिती आहे सगळ्याला मोदी, गांधी, मोदी. ईने अंत, मग इथं होतं का बघा मोदीचं, मोदींचा किंवा मोदीचा होत नाही. इथं ईने अंत ईच राहतोय, होत नाही. ते काय म्हणले? होत कोणाचं नाही, होत कोणाचं नाही. आता तुमच्या लक्षात आलंय. इकारांत गावाच्या नावाचं होत नाही, इकारांत
आडनावाचं होत नाही आणि उकारांत आडनावाचं होत नाही. होतं कोणाचं? फक्त एकारांत नपुंसकलिंगी नामाचं होतं. कसं होतं आहे? एकारांचं याकारांत होतं आहे. मग होत नसलेले कोण झाले? ए, सी आणि डी. ए, सी, डी वाला पर्याय नंबर 3. खरं खरं कमेंट्स करून सांगा ह्या गोष्टी माहिती किती लोकांना आहेत. ज्याला ह्या गोष्टी माहिती त्याने एकदा कमेंट्स करून सांगा, सर मला माहिती होतं. याच्यासाठी रे बाळांनो, ह्याच्यासाठी सांगतो. हे असले प्रश्न जे आहेत ना, हे अभ्यासा असलेल्या विद्यार्थ्यांना सुटतात. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, ज्यांच्या संकल्पना क्लिअर आहेत त्यांना सुटतात या. नाही तर तुम्ही घरी बसून आहे ना, खूप त्रास होतो या गोष्टीला. घरी बसून म्हणजे ज्यांनी सेल्फ स्टडी चालू ठेवलेली आहे किंवा ज्याला समजत नाही तरी पण आपला रट्टा मारीतच चाललाय, नुसते पुस्तकाचा रट्टा मारीत चाललाय, त्याला उपयोग नाही काही. आता तुम्ही आयोगाच्या दृष्टीने तयारी करू शकता. ओके सर, पुढचा प्रश्न पाहू. 52 क्रमांक सांगा बरं. आता 52 क्रमांकाचा प्रश्न आहे, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचं उदाहरण ओळखायचं आहे. सांगा पट 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 पट. ओके, पट पट सांगायचा प्रयत्न करा. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं चुकणं गरजेचं आहे, परीक्षेत नको. चला, पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणजे काय तुम्हाला पहिले माहिती पाहिजे. पृथक म्हणजे वेगवेगळे, वेगवेगळे आहे ना. 1 1 2 2 4 4 5 5 6 6 असं आपण ज्यावेळेस म्हणतो ते झालं पृथकत्व. म्हणजे 10 10चा गट हे पृथकत्व झालं. उत्तर तुमचं इथं आहे. दुहेरी रंग कोण आहे? आवृत्ती. आवृत्ती, आवृत्तीवाचक. दुहेरी, तिहेरी, द्विगुणित, शतगुणित असं. 60वे काय आहे? क्रमवाचक आहे. क्रमवाचक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 15 असं. सहस्र काय आहे? गणनावाचक आहे. सहस्र म्हणजे 1000 आहे ना. गणनावाचक मध्ये पूर्णांकवाचक. चला, इथं तुमचं उत्तर आहे 10 10चा गट म्हणजे विभाजन दाखवतं. पृथक म्हणजे विभाजन. पुढचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. भोजन शाळेत माणसे जेवू लागली, वाक्यातला क्रियापदाचा प्रकार ओळखा. भोजन शाळेत माणसे जेवू लागली. पटपट उत्तर सांगायचं आहे मला. द्विकर्मक क्रियापद, साधित क्रियापद, संयुक्त क्रियापद, सकर्मक क्रियापद. खूप सोपं आहे, सांगा बरं. संयुक्त क्रियापद. ओके, तर याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद. कारण जेवू लागली धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. बघा, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद मिळून जर एकच क्रिया असेल तर त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. जेवू लागली म्हणजे जेवण्याची एक क्रिया, तर या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे. उत्तर नंबर 3. पुढचा प्रश्न खूप आणि महत्त्वाचा आहे, सांगू शकता का? पहा उत्तर. पारंपरिक व्याकरणात नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? सांगा, पारंपरिक व्याकरणात नामाचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? लवकर. 54 ओके, लवकर लवकर कमेंट्स करायचे, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. बर, क्रियापदाशी असणारा संबंध 8 प्रकारचा आहे पारंपरिक व्याकरणामध्ये. म्हणून विभक्तीचे 8 प्रकार पडतात. 8 प्रकारचा संबंध असतो म्हणून 8 प्रकार पडतात. ओके, पुढे नंबर 55. न ना हे क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार आहे? बघा, न आणि ना या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. सिद्ध, साधित, निषेधार्थक, रीतिवाचक. ऑप्शन आहे, थोडं वर घेतो. 55वा प्रश्न नीट वाचा आणि उत्तर बघा नीट. पर्यायाला पर्याय आहेत बरं. ओके, विजयराव 3, वरकड 3, ओके, चौरे 1, शेंडे 3, केंद्रे 3, दराडे 3. चला, उत्तर काय वाटतंय? न आणि ना क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. दराडे कुठले तुम्ही? बीडचे का? लवकर कमेंट करा. चला, उत्तर सांगा. न आणि ना क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे आहे निषेधार्थक क्रियाविशेषण.
नकारदर्शक, याला निषेधार्थक म्हणजेच काय म्हणतो आपण, नकारदर्शक. उत्तर नंबर फक्त सी बरोबर, उत्तर 3. पुढचा प्रश्न पाहू आपण. 56वा प्रश्न. 56वा प्रश्न. फुलाहून या शब्दात कोणती विभक्ती आहे? सप्तमी, पंचमी, चतुर्थी, तृतीया. लवकर कमेंट्स करायचे, उत्तर सांगायचं. फुलाहून या शब्दात कोणती विभक्ती आहे? सप्तमी, पंचमी, चतुर्थी, तृतीया. पाथर्डी, भगवानगड. अच्छा, जर मी डिपार्टमेंटल पूर्व पास झालो तर याचे श्रेय आपणाला असेल. आपण श्रेय दिलं याच्याबद्दल खूप मोठी गोष्ट आहे, पण तुमचं कष्ट आहे, तुमची मेहनत आहे. आमचं फक्त कर्तव्य तुम्हाला दिशा दाखवणं. मार्गदर्शकाचं काम एवढंच असतं, फक्त दिशा दाखवणं. पण त्या दिशेने जर तुम्ही गेलात तर रिझल्ट नक्की तुमचा लवकर आहे. म्हणून आमचं काम फक्त तेवढंच आहे, दिशा दाखवणं. बाकी सगळी मेहनत तुमची आहे ना. तर तुम्ही सर्वांनी तुमच्या ठरवलेल्या परीक्षेत यशस्वी व्हावं अशीच आमची इच्छा असते. चला, फुलाहून या शब्दात कोणती विभक्ती आहे? आता हुन प्रत्यय लागलाय. हुन प्रत्यय कुणाचा आहे? पंचमीचा आहे. उत्तर नंबर 2 बरोबर आहे. चला, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सत्तावन्न प्रश्न क्रमांक 57. सांगा. चला उत्तर. चला, संयुक्त वाक्य असलेले पर्याय ओळखा. पर्यायाला पर्यायात नीट प्रश्न उत्तर द्या. ओके, मी जगावेगळं काही करत नाही बाबा, मी कर्तव्य करतो. फक्त अपेक्षा असते की या सगळ्या प्रयत्नामध्ये जर जिगरबाज शिक्षकाला जिगरबाज विद्यार्थी भेटलेत, तडफेचे विद्यार्थी भेटले, रिझल्ट म्हणजे कधी येतो? ज्यावेळेस शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही एक जीवाने प्रयत्न करतात, है ना, त्यावेळेस रिझल्ट येतो. कारण नुसतं विद्यार्थ्याकडं करण्याची जिद्द आहे पण दिशा नाही, तर त्यामुळे त्याची पण दिशा भरकटू शकते ना. त्यामुळे शिक्षकासोबत विद्यार्थी पण तेवढा जिद्दीचा असेल. विद्यार्थी जिद्दीचा असेल तर शिक्षकाला देण्याची इच्छा खूप असते, पण विद्यार्थी त्या पद्धतीचा मिळाला पाहिजे. ठीक आहे, चलो उत्तर पाहिजे मला. संयुक्त वाक्य. तर या ठिकाणी वर्गात मुले आणि मुलीही आल्या. इथं आणीने जोडलंय. जेव्हा घंटा होते तेव्हा शाळा सुटते, जेव्हा तेव्हाने जोडलंय, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. बरोबर आहे. चला, आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही, इथं पणने जोडलंय. आणि या समारंभाला मुख्यमंत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. तर या ठिकाणी 2 वाक्य किंवाने जोडले. तर इथं संयुक्त आहे, कारण किंवाने जोडलं म्हणजे विकल्पबोधक आहे. हे पणने जोडलं म्हणजे न्यूनत्वबोधक आहे, हे पण संयुक्त आहे, संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर इथं पण आपल्याला संयुक्त म्हणता येईल, पण जनरली हे वाक्य केवळ वाक्य आहे. बघा, वर्गात मुले आणि मुली आल्या. येणाऱ्या कोण? मुले आणि मुली. तसं पाहिलं तर कर्त्याला जोडलं इथं आणि 2 शब्दाला जोडलं, 2 वाक्याला नाही जोडलं. पण तरी सुद्धा आता ऑप्शनचा विचार करता आपल्याला उत्तर द्यावं लागेल. जर ऑप्शन फक्त सी आणि डी असेल तर उत्तर सी आणि डी आहे, आणि जर ए सी डी असे ऑप्शन असेल तर आपल्याला ए सी डी घ्यावं लागेल. तर या ठिकाणी फक्त ए सी नाही, फक्त बी डी पण नाही, फक्त ए सी डी. बघा, ए सी डी वाला पर्याय आलाय म्हणून उत्तर तुम्हाला हेच घ्यावं लागेल. सर्व बरोबर आहे हे चूक आहे, सर्व बरोबर नाही, कारण हे चुकीचं आहे, हे मिश्र आहे ना. ठीक आहे, तर पर्यायानुसार उत्तर द्यावं लागतं कधी कधी. पण इथं पाहायला गेलं तर 2 वाक्य जोडणं गरजेचं आहे. संयुक्त वाक्य होण्यासाठी 2 वाक्य, इथं 2 वाक्य नाही 2 शब्द जोडले. तसं पाहिलं तर केवळ वाक्यामध्ये जातं. ऑब्जेक्शन घेतलं असतं तर त्या ठिकाणी पर्याय पाहिला तर तुम्हाला इथं पर्यायाचा विचार करून तुम्हाला उत्तर देता येईल ए सी डी. पण तसं पाहिलं तर याच्यामध्ये ए सी डीच पर्याय. जर इथं सी आणि डी पर्याय असता तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर सी आणि डी बंद दिसलं असतं. चला, हां, चला पुढचा. 58वा प्रश्न. आता इथून पुढचे शब्दार्थाचे प्रश्न दिसतात बघा. 58वा प्रश्न. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ योग्य असणाऱ्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा अचूक पर्याय निवडा. योग्य अर्थ असलेला वाक्प्रचाराची जोडी ओळखायची तुम्हाला. पटकन उत्तर सांगा. हां धर्मेंद्र, असंच करायचं. आता कसं असतं, कधी कधी परीक्षेत पर्याय काय आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. संकल्पना माहिती असून चालत नाही, पुढे तुम्हाला पर्याय कसे आहेत त्याचे पण डिपेंड राहतं. उखळ पांढरे होणे, भीक मागण्याची वेळ, हे बरोबर आहे का रे? हे चूक आहे. दाद न देणे, पुष्कळ फायदा होणे, हे पण चूक आहे.
हातावर तुरी देणे, डोळ्या देखत फसून निसटून जाणे हे बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या बाबतीतला इतिहास जर तुम्हाला माहिती असेल तर औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या असा नावाचा एक धडा होता शाळेमध्ये, तर तोच याच्यावरून तुम्हाला उत्तर निघायला सोपं जातं. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसून निसटून जाणे हे उत्तर त्याचं 3 आहे. उलटी अंबारी हाती येणे, पूर्णपणे दुर्लक्ष करणे हे पण चुकीचं आहे. त्यांनी योग्य जोडी ओळखायला सांगितली होती. आता उखळ पांढरे होणे म्हणजे काय आहे ना, उखळ पांढरे म्हणजे खूप फायदा होणे किंवा त्याला म्हणून आपण पुष्कळ धन प्राप्त होणे असं त्याचा अर्थ होतो. आणि दाद न देणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. त्याच्यानंतर काय, उलटी अंबारी हाती येणे म्हणजे भीक मागण्याची वेळ येणे. म्हणजे यांनी काय केलं माहिती का, एकमेकाच्या जोडी एकमेकाला लावल्यात, याची जोडी याला आहे पा, आणि पूर्ण दुर्लक्ष करणे याची याला आहे, आणि पुष्कळ फायदा होणे ही इथं वरती आहे ना, एकमेकाला जोड्या लावल्यात त्याच्या. ठीक आहे, चला शेवटचे 2 प्रश्न घेऊ आता. सांगता येतं का पहा, थोडंसं छोटं करू केला कारण प्रश्न खूप मोठा आहे. दिसतंय का बघा. 59वा प्रश्न. शहरात, अरे हळू हां, शहरात नोकरी करीत असताना गोकुळला दर 11 महिन्यांची नवीन भाड्याची 11 महिन्यांनी नवीन भाड्याच्या घरात घर सामान हलवावे लागे. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता. या शब्दसमूहासाठी, वाक्यसमूहासाठी वाक्प्रचाराची निवड करायची तुम्हाला. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय नोकरीमुळे त्याला दरवेळेस रूम बदलावं लागत आहे आणि त्यामुळे तो कंटाळून गेलाय त्रासाला. तर काय उत्तर पाहिजे याचं? हां, तुम्ही पण बरेच लोक कंटाळून गेले अभ्यासाला आहे का नाही, रोज रोज. म्हणजे जीव मेटाकुटीला आला. उत्तर नंबर किती? 4. आता नंबर 60. ठाव पाहणे या वाक्प्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य कोणते? ठाव पाहणे. चला उत्तर सांगा पटकन. काय वाटतंय ठाव पाहणे म्हणजे काय? पर्यायाला पर्याय बरं, नीट उत्तर द्या. ज्यांना आपला ऑनलाईन क्लास करायचा असेल किंवा पूर्ण बॅच करायची असेल त्यांनी 86 98 94 40 91 या नंबरवरती ऑनलाईन कोर्ससाठी मला मॅसेज करू शकता. किंवा जर आपलं ज्ञानराज मराठी व्याकरण, मी स्वतः लिहिलेलं मराठी व्याकरणाचं पुस्तक पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मॅसेज करू शकता. अतिशय अल्प दरामध्ये आपण पुस्तक आणि व्याकरणाचा कोर्स दिलेला आहे. ज्यांना गरज असेल, ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी जरूर संपर्क करा. ज्ञानराज अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला कोर्स अवेलेबल आहे. शेवटचा प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. या ठिकाणी वेगवेगळे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही, पण याचं उत्तर आहे 3. ठाव पाहणे म्हणजे काय? काय ठाव पाहणे म्हणजे? ठाव पाहणे म्हणजे काय? ठाव लागणे वेगळं बरं, ठाव लागला है ना. ठाव पाहणे म्हणजे वाट पाहणे असं त्याचा अर्थ आहे. आतुरतेने वाट पाहणे. मग एकदा शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात, म्हणजे आतुरतेने वाट पाहून पेरणी करतात असा त्या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे. इथं उत्तर नंबर ए आहे. तर या ठिकाणी दुसरं जे आहे, रमेश गाव सोडल्यापासून त्याचा ठाव लागत नाही. ठाव लागत नाही म्हणजे पत्ता लागत नाही. आणि एखाद्याच्या मनाचा ठाव पाहणे शक्य नसते. इथं ठाव लागणे इथं पाहिजे होतं लागणे. ठाव लागणे शक्य नसते म्हणजे अंदाज लागणे शक्य नसते. आणि बिळातील सशाचा ठाव लागणे कसे जमेल? इथं पण ठाव लागणे म्हणजे अंदाज लागणे. तर आपल्या इथं ठाव पाहणे विचारलंय. आता इथं छोट्या छोट्या गोष्टी असतात, इथं गडबड केलेली आहे. उत्तर नंबर 3 फक्त ए बरोबर. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आता इंग्रजीचे प्रश्न सुरू झाले. तर आपले जे 60 प्रश्न होते मराठी व्याकरणाचे, MPSC क्लर्क या प्रश्नपत्रिकेचा 2011 पासूनचा आपण अभ्यास केला. सोबतच MPSC क्लर्क सोबत नंतर आपण बघितलं की पुन्हा अभ्यासक्रमात बदल झाला आणि संयुक्त गट क चा पेपर आपण पाहिलं 18, 19, 20 पासूनचे आहे का नाही. तर आज 22चा पेपर होता. 22 म्हणजेच 23मध्ये झाला तो. त्यामुळं आता 23ची जी पेपर आहेत ते येता मुख्य परीक्षा तर तुमच्या समोर आलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला आणखी लक्षात येऊन जाईल की पेपर कसा होता, काय होता. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकाचा सरासर अभ्यास केलेलाच आहे. मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला एकत्र पाहिजे असतील, PDF नोट्स पाहिजे असतील त्याच्या, किंवा त्याच्या PDF क्वेश्चन पेपर आणि आन्सर की, तर तुम्हाला ज्ञानराज अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, मी लिहून देतो तुम्हाला. DNYANRAJ अकॅडमी या ॲपवरती तुम्हाला प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. 16 MB वाला घ्यायचं, ते पण महत्त्वाचं, कारण आपले 2 ॲप आहेत, कन्फ्युजन होऊ शकतं 16 MBचं. जर लक्षात नाही आलं तर मला संपर्क करा 86 98 94 40 91 वरती.
तुम्हाला संपूर्ण फ्री कोर्स यातला दिला जाईल. सोबतच ज्यांना कोणाला क्वेश्चन पेपरच्या PDF पाहिजेत, त्यानंतर ॲन्सर की पाहिजे, त्यानंतर शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ पाहिजेत, शब्दार्थाचे व्हिडिओ पाहिजेत, हे सर्व आपण त्या कोर्समध्ये फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करणं कंपल्सरी आहे, त्यावरती ते अवेलेबल होईल. ठीक आहे. उद्यापासून आपण, उद्या म्हणजे आता उद्या रविवार आहे, तर सोमवारपासून आपण परत आयोगाच्या डिपार्टमेंटल PSIच्या आहेत किंवा गट ब गट कच्या आहेत, त्याच्यानंतर राज्यसेवेच्या आहेत, MPSCचा भोगा करणार आपण. आता MPSCच्या मागं लागायचं आहे, त्यामुळे MPSCच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण जरूर करू. तर मी एक गॅरंटेड तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीची अभ्यास करत जरी असला तरीसुद्धा या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करा. कारण भविष्यामध्ये पोलीस जरी झाला तरी तुमची अपेक्षा असते PSI व्हायचं आहे, परत नंतर दुसऱ्या आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची. कारण कसं आहे, आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यावर द्यावं लागतात. त्यामुळे जाणीवपूर्वक अभ्यास करायचा तर सखोल अभ्यास करा, मुळापासून अभ्यास करा. तुमच्यासाठी सदैव तत्पर आहेत ज्ञानराज अकॅडमी आणि मी स्वतः ज्ञानेश्वर आगाव. तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेत मराठी व्याकरणाची अडचण जाणवली असेल किंवा जाणवत असेल तर ऑनलाईन कोर्स करायचा असेल किंवा माझ्याशी तुम्हाला अभ्यासाबद्दल बोलायचं असेल किंवा काही पण अडचण असेल तुमची स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड, तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. याच्यावरती तुम्ही मॅसेज करू शकता, कॉल करू शकता. जर मी कॉल उचलला नाही किंवा तुम्हाला रिप्लाय दिला नाही तर लक्षात घ्या की त्या टायमिंगला माझं कुठंतरी लेक्चर वगैरे चालू असेल, त्यामुळे मी तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकलो नसेल. पण नंतर तुम्हाला मॅसेज किंवा कॉल येईल, हा माझा शब्द आहे. ठीक आहे. आजच्यासाठी आपण थांबूया. सर्वांनी शेवटपर्यंत, मला वाटतं आपले 13 भाग झालेत आत्तापर्यंत. या सर्व पेपरला 2011 पासूनच्या पेपर आपण ॲनालिसिस केले. तुम्ही रोज सर्वांनी ते पाहिले आहेत किंवा काही लोकांनी मिस केले असतील मागचे लेक्चर, तर जरूर ते करा. मी प्लेलिस्ट पण यूट्यूबला ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनवरती पण हा कोर्स अवेलेबल आहे. तुम्हाला जे काही शंका असतील, काही अडचणी असतील तर बिंदास्त तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला काही बोलायचं असेल तर मला मॅसेज कमेंट करू शकता तुम्ही. सर PYQ आपला आरसा खूप छान सर, थँक्यू. कसं आहे, PYQ शिवाय ऑप्शनच नाही बरोबर. कारण तुम्हाला बघा पेपर कसे येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट, सराव पेपर कोणाचेही सोडू नका, कारण याच्यामुळे तुमचा आहे ना मेंदूचा भोगा करणार ते. सराव पेपरने काय होते, तुमची मानसिकता खराब होणार, तुमचा कॉन्फिडन्स डल करणार ते. त्यामुळे तशा गोष्टी करूच नका. आधी तुम्ही आयोगाच्या पेपरच्या मागे लागा. आयोगाच्या पेपरचा एकदम काटेकोरपणे ॲनालिसिस करा. एक पेपर व्यवस्थितपणे ॲनालिसिस करा आणि मग तुम्ही सरावाचा विचार करा. तोपर्यंत सराव नाही. आणि इतक्या साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत MPSCच्या. कुठल्याही परीक्षा, मी तर म्हणतो MPSC क्लर्क जरी करत असाल तुम्ही तरी सर्वच स्पर्धा परीक्षा तुम्ही जर विचारात घेतल्या तर MPSCला सोडू नाहीतच. त्यामुळं 84 पासूनच्या प्रश्नपत्रिकाचे संच अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर त्या प्रश्नपत्रिकांचा संच तुम्ही एकत्र घेऊ शकता आणि सोडू शकता. मग त्यामध्ये राज्यसेवाचा असू द्या, गट ब चा असू द्या, गट क चा असू द्या, कुठल्याही MPSCच्या पेपरला तुम्हाला मराठीचा प्रश्न आहे तर सोडवायला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण आयोगाची टेंडन्सी काय, आयोगाला लागतं काय, आयोग विचारतं काय, आयोगाचं शिकवण्याची विचारण्याची पद्धत काय, आपल्याला कसं फिरवलं जातं आहे आणि कुठं काय उत्तर देणं गरजेचं आहे. नुसता अभ्यास नाही तर प्रश्नपत्रिकेचा जो पर्याय आहे तो पर्यायसुद्धा आपल्याला कधी कधी गोल गोल टाकतो. मग तो पर्याय काय करतोय, पर्याय कसा बदलतो किंवा आपण काय उत्तर घेतलं पाहिजे, याचे जे अंदाज असतात, त्याची जी स्ट्रॅटेजी असते ती डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसता वाचत बसू नका. जितकं वाचन महत्त्वाचं आहे तितकं पचन महत्त्वाचं आहे आणि विश्लेषण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सर्वांना यश मिळावं, सर्वांना यशस्वी व्हावं आणि तुम्ही यशस्वी झाल्यानंतर मला नक्कीच एक मेसेज करून सांगाल, सर आपल्या PYQ क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिसचा कुठं ना कुठं फायदा झाला असेल तर जरूर मला मेसेज करून कळवा. माझा नंबर तुमच्याशी शेअर केलेला आहे. धन्यवाद. उद्या भेटूया आपण पुढच्या पेपरसोबत सोमवारपासून. पोलीस भरतीच्या PYQ घेणारे आपण डिपार्टमेंटल PSIचे आता सोमवारपासून. मराठी व्याकरण खूप सुंदर आणि समजेल असं शिकवतं. धन्यवाद. पुढे काय, सर नांदेडला कंत्राटी भरतीबद्दल मोर्चे नाही निघाले का? नांदेडबद्दल मला आता सांगता नाही येणार कारण मी अहमदनगरमध्ये आहे. मराठीचे पाणिनी अहिल्यादेवी नगरचे आगाव सर, धन्यवाद. इंग्लिशचे पण PYQ घ्या ना सर. आता इंग्लिशबद्दल सरांशी मी बोलतो. सर मी आपल्या आप्पा हातनोरे सरांचे PYQ प्रश्नसंच घेतलो आहे, ते पूर्ण सोडवत आहे. चांगले आहेत आप्पा हातनोरे सरांचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता. त्यामध्ये ॲनालिसिस जे आहे ते पण तुम्ही वाचू शकता. सरांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. सर तुमचा स्टेटसला फोटो असणार की? अरे वा. हो हो, धन्यवाद. चला, सर्वांचं खूप खूप आभार, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या पेपरमध्ये कंटिन्यू राहू. सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अपेक्षा एवढीच आहे की आपण जे जीव तोडून करतोय तर त्या मेहनत घालणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवा. कारण कसं आहे, सर्वजण क्लास करत नाहीत, पण जे मुलं घरी अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत एक शेअर तुमचा, एक लाईक तुमचा, एक शेअर तुमचा त्या गरीब विद्यार्थ्याचं, एक सामान्य विद्यार्थ्याचं, एक अभ्यासू विद्यार्थ्याचं जीवन बदलू शकतं, त्याचा रिझल्ट आणू शकतो. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, धन्यवाद. नंतर भेटूया पुढच्या नवीन पेपरसोबत.